सैन्य म्हणतात आणि पानिपतच्या रणांगणावर जाऊन बसलं 2 महिने जाऊन बसले ते यंदाशी भांडणात थोड्यात राहायचे पण फार नाही तुम्ही पानिपत कादंबरीचा नीट वाचा एक दिवस तो अहमद शाह अब्दाली त्याच्या सेनापतीला घेऊन एका टेकडीवर चढला दिवस मावळाच्या वेळेला त्याने पाहिलं इकडं धोरणी गतोय इकडं धोरणी गतोय इकडं धोरणी गतोय इकडं धोरणी गतोय अहमद शाह अब्दाली सेनापती म्हणला खरे हे सगळं मराठा सैन्य आहे ना आणि हो सगळं मराठा सैन्य महाराष्ट्रातून आले घराघरातून आले मग फार वचप यांचा अहमद शाह अब्दाली आपली गाठ वस्तादाशी नाही वस्तादाच्या महावस्तादाशी पडलेली मग ते म्हणला हे चौकडं धूर का चाललाय तो म्हणला त्यांचे स्वयंपाक सुरू झाले मग एक ठिकाणी स्वयंपाक होत नाही का म्हणजे त्यांच्यात तेवढा लई घोटाळा आहे याचा सगळ्याचे स्वयंपाक वेगळे आहेत म्हणजे दादाचा वेगळा साहेबाचा वेगळा ठाकरे गटाचा वेगळा शिंदे गटाचा वेगळा सगळ्याचा वेगळा आहे अरे अहमद शाह म्हणला मग हे जुळून आलं का अरे एकत्र जेवू शकत नाही हे एकत्र लढतील काय म्हणजे यांना आपण हरवणार महाराज आपला घोटाळा इथंच आहे आपण नेमकं तोंडाला आलो का टोळ्या पाडीत होत महाराज ज्यावेळेस जुळून आलाय ना त्यावेळेस फक्त मारका बैल बाजारात शिरला का बाहेरला अख्खा बाजार उधळून देतो तशी काही माणसं आहेत ना सगळं जुळून आलं का त्यांना उधळून द्यायचा नाद राहतो त्यांना आज आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू म्हणा काय कळायचं का वा तुम्हाला मला तुम्ही एकत्र कधी येणार हे सांगा पाहिजे आज भारतावर पाकिस्तान टपलाय आक्रमण करायला चीन त्यांना रोज 100 मिसाईल पाठवतोय पाकिस्तानशी लढणं सोपं आहे पण त्याच्या पाठीमागं जो आहे तो त्याच्याशी लढणं अवघड आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न आहे पण तिकडं लढाई चित्त गुटलेली इथं काय नाही शान आहेत काय आपले यांना तर तेवढंच लागत आहे ग्रह कल हो बाकासा करायचा म्हणून माझी सगळ्या तमाम जनतेला विनंती की आज आपण कोणी कोणाच्या जातीचं नाही कोणी कोण्या पक्षाचं नाही कोणी कोण्या संप्रदायाचं नाही आपण सगळे एक भारत मातेचे पुत्र म्हणून जर एकत्र राहिलो या संकटातून आपण बरोबर बाहेर पडू आपल्या देशाच्या सरकारच्या मग आपण उभं राहिलं पाहिजे त्यांना काय कळत आहे लोक म्हणतात त्याला अरे तुला 3दा जावायने हाताखालून काढणार तू म्हणतो त्याला काय कळत तू काय बोलवतो तू पण शिळीने पुढे उठाचा मोका घ्यायचा का सध्या सगळा भारत एकत्र येऊ का आणि म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आजचा बघ मी त्याच उद्देशाने घेतलाय या रे हरिदासानो जिंकू कळी काळा आमोचिया बळा पुढे किती बा पुढे मग कशी असो रंग सुरंग घमंडी नाना छंदे हास्य विनोदे नामाची आवडी कसल्या रंगातले सुरंगातले घमंडी नाना छंदातले सगळे एकत्र या येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे कोण्या प्रकाराने का असं आपण लोकांना सुख कसं होईल याचा विचार करा याच्यातून होईल काय जनता जनार्दनाचं पूजन होईल पूजन ते घडे नारायणा अंतरी वाकुडिया माना बोल बोलावे अरोष कसले आसा कसे पावल्या चुकल्या टाळ चुकल्या तुम्हाला आम्ही सांभाळायला तयार आहे तुकाराम महाराज म्हणतात आरुष बोलणारे अबद्ध बोलणारे असू द्या सगळ्याचे अभंग शुद्ध येतात काय असं नाही काही तुका म्हणण्याच्या जागी शेणा म्हणे म्हणतात आज त्यांनाही सांभाळायचे आपल्याला या आडाम तडामच एकत्र करायचे तो अरे मग वाकुडिया माना बोल बोलावे अरुष येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा ज्याला जो छंद येईल त्या छंदाने भगवंताची सेवा करा आपुल्या आनंदे एका पुढे एक नटा आपल्या आनंदाने एका पुढे एक नटा इथं कोणी लहान मोठा नाही ना ये थोर मोठा लहान ये प्रसंगी आणि आज आपण सगळे एकत्र आले तर हे प्रेम ठेवा हे प्रेम भंगू नका तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी देवभक्त दोन्ही निवडिता पातक या रे हरिदासानो जिंकू गळी काळा आमुचिया बळा पुढे किती बा पुढे विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी पुंडले वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी
कुंडले कवरदा हरी विठ्ठल कुंडली कवरदा हरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 कुंडली कवरदा हरी आपले चिंतन सेवा संपली 2 मिनिटाचं सगळ्याला आमंत्रण जगद्गुरु तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात गेली 2 वर्ष तुकाराम महाराजाचा 375वा महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने गाजला आहे आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या उत्सवाची सांगता सगळे गडकरी सगळे फडकरी सगळे संस्थानिक एकत्र येऊन महाराष्ट्रातले सगळे संत संस्थान सगळी मंडळी एकत्र येऊन याचा सांगता समारंभ कुठं करायचा तर सांगता समारंभ जगद्गुरूंचेही गुरु आपल्या जुन्नरला ओतूरला आहे आणि म्हणून ओतूरला याचा सांगता समारंभ होणार आहे 5000 वाचक रोज 500 टाळकरी 25 पखवाज कीर्तनाला पहिल्या दिवशी 25,000 लोक आणि काल्याच्या कीर्तनाला 1,00,000 लोकांना पुरणपोळीच्या उत्सवाने याची सांगता होणार आहे गावगावच्या वारकऱ्यांनी पत्रिका आल्यात घेऊन जायच्या या उत्सवाला रोज 2 संस्थांना भेट द्यायला मिळेल 2 टाइम कीर्तन आहे सकाळची कीर्तन संध्याकाळची कीर्तन सकाळची कीर्तन एका तालुक्याला एकच दिलेलं आहे संध्याकाळची कीर्तन मात्र महाराष्ट्रातून मंडळी येणार आहेत खूप 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 सहकार्य आपण सगळ्यांनी करायचंय सकाळच्याला 50 गावांच्या भाकरी संध्याकाळच्याला 50 गावांच्या भाकरी आहेत जवळजवळ 650 गावं आणि 6 तालुके याला जोडलेले आहेत आपल्याला सगळ्याला विनंती की आपण या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं याच्या सूचना यापूर्वी अनेक वेळा दिलेल्या आता आणि या उत्सवासाठी आदरणीय शरद दादा असतील शेरकर सत्यशील दादा शेरकर असतील यांचं खूप सहकार्य आपले कोल्हे साहेबांचं सहकार्य काल वळसे पाटील भेटले त्यांचं सहकार्य आहे आदरणीय शिवाजी दादा आढळराव पाटील यांचं सहकार्य आहे आणि आमचे अतुल शेठ बेनके यांनी तर सगळ्या वारकऱ्यांना सावली म्हणून जवळजवळ 31 लाख रुपयाचा मंडप दिला तर टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी खूप सहकार्य सगळ्या कामात लक्ष देतात सगळीच आजी माझी सगळी मंडळी जुन्नरवर सगळ्याचं प्रेम आहे सगळ्यांचं यांच्यावर प्रेम आहे पण ही मंडळी तुकाराम महाराजांचा सांगता सोहळा काय जबाबदारी असेल आम्ही उभे काही काम सांगा आम्ही उभे अर्थानिशी तनमन धनाने सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे उलट तुम्हीच आता सगळ्या गावांना आमंत्रण द्या आणि हा महोत्सव इतका चांगला झाला पाहिजे की तुकाराम महाराजांना वाटलं पाहिजे पुढचा अवतार आता आपल्याला जुन्नरलाच घ्यायचा आहे अशी भावना प्रत्येकाने मनात ठेवा चिंतन सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 कुंडले कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
टाळकरी मंडळींना विनंती, आपले टाळ घेऊन या बाजूला माझ्या बाजूला यायचे. सर्वांनी आपल्याला सभेचं पुढच्या ठेवायचं नियोजन करायचंय. आदरणीय आपली सभेची व्यवस्था करून घ्यायची, खुर्च्या लावून घ्यायच्या. सर्वांना विनंती, जागा कोणी सोडू नका. थोडस सभेचं नियोजन करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. या ठिकाणी कार्यकर्ते मंडळी पलीकडच्या बाजूला खुर्च्या लावून घ्या. महाराज पिंपरी पेंढार गाव हे शिस्तीच्या बाबतीत आपल्यासारखंच आहे. आपल्या बऱ्याच ठिकाणचे कीर्तन सोहळे आम्ही पाहिले, त्या ठिकाणची आपली जी शिस्त आहे तशाच प्रकारचा हा पिंपरी पेंढारचा भाग या ठिकाणी 51 सामूहिक विवाह सोहळे समोरच्या मैदानावरती आम्ही सर्वांनी पार पाडले. त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची शिस्तबद्धता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण सुद्धा संप्रदायामधले कार्यक्रम अतिशय चांगले पार पाडत आहात. आणि आज आपल्या पिंपरी पेंढारमध्ये आपण येऊन सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. आज केरुशेठ कुठेतरी काय साईडला बसून निश्चित हे सुद्धा कीर्तन ऐकत असतील आणि हयात असते तर येऊन महाराजांच्या प्रती सुद्धा ते सुद्धा नतमस्तक झाले असते. ते कीर्तन आपल्या बाबांच्या सोबत पर्यंत पोहोचलं असेल याची मला खात्री आहे. असो, आपण पुढच्या प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला सामोरे जाऊया. मी विनंती करतो, मान्यवर मंडळींना विनंती करतो की आपण खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हावं. या पुढचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा शिवसेनेचे आमदार, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. दादांना विनंती करतो आपण खुर्च्यांवरती विराजमान व्हावं. त्याचप्रमाणे आदरणीय छोटे माऊली महाराज, आपण पाठीमागच्या बाजूला खुर्च्यांमध्ये बसूया. सरकडे महाराज, आपणही हाते बाजूला घ्यायचंय आपल्याला. थोडासा साईड आपला लेडीला त्रास आहे का? नाही काय नाही. साहेब नमस्कार. मान्यवर मंडळींना विनंती राहील, आपण पुढच्या बाजूला बसून घ्यायचंय. डॉक्टर अमोलजी बोले, आपण पुढे लोकार्पण सोहळा केला जातोय. त्याचबरोबर बाबांच्या विचाराने प्रेरित होऊन जी मंडळी आपल्या स्वतःच्या संसारामध्ये दैदिप्यमान यश मिळवलं अशा मंडळींचा पुरस्कार देऊन सत्कार आपण करणार आहोत. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय आमदार शरददादा सोनवणे हे भूषवणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील कार्यक्रम सुरू होईल. तत्पूर्वी मी या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संपन्न करण्यासाठी सादर करण्यासाठी मी आदरणीय शरदराव लेंडे यांना या ठिकाणी निमंत्रित करत आहे. आदरणीय शरदराव लेंडे, माहिती तर द्या पुढं. शरदराव खोकले, आपणही स्टेजवरती यायचंय, खुर्चीवरती यायचंय. हो, माहिती तर द्या ना एक पुढं. तेले चुकीच्या ठिकाणी गेले. शिवनेर भूषण आपल्या या पंचभूषणचं भूषण करुशेठ कोंडाजी भेटेकर बाबा तिकडे कसं इकडे बॅकग्राऊंड यांच्या त्याला सांगा म्हणा, हे भाषण झालं की इकडे घ्या माईक. काही स्टँड आहे गावाच्या प्रमुख ठिकाणी उभारलेलं जे काही प्रवेशद्वार आहे त्याच्या लोकार्पणासाठी आवर्जून उपस्थित असलेले परमाननीय गुरुवर्य हरिभक्त परायण सरकडे महाराज, मला वाटतं स्वानंद सुख निवासी मामासाहेब दांडेकरांनंतर उभा महाराष्ट्र भक्तीने ज्यांनी डवळून काढला ते असे छोटे माऊली सांगितलं येईल ते आपल्या विभागाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार अतुलशेठ बेंके, मध्ये येतात तुम्ही किशोरशेठ दांगट आणि व्यासपीठावर उपस्थित असलेली सगळीच मान्यवर मंडळी, केरुशेठ बाबा यांच्या नावानं उभारलेल्या या प्रवेशद्वाराचं लोकार्पण
त्यानिमित्तानं छोटे माऊलीचं जे कीर्तन झालं त्यांनी सुरुवातीच्या प्रत्याहारामध्ये फिरोजशेठ वेटेकर बाबांच्या जीवनाचा मागोवा घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. छोटे मोठे मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी मांडले, त्याची मी पुनरावृत्ती करणार नाही. पण मला त्यांचं सानिध्य मिळालं, याच्या काही गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या, त्या प्रस्तावनामध्ये मांडण्याचं काम मी या ठिकाणी करीन. 1983 साली त्यांचा मी शेती करत असताना त्यांचा हुंडकरीचा व्यवसाय जेव्हा होता तेव्हा माझा